हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर तुम्ही बघू शकता आता हे केस माझे किती भारी झाले आता. तुम्ही म्हणसाल आलाच बाबा जाहिरात कराय तेलाची. तर तेलाचं पुन्हा बघू. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक आनंदाची अशी बातमी सांगायची की आपला एक चॅनल रिटर्न आलेला आहे. कोणता? तर फक्त तुमच्यासाठी नावाचा चॅनल होता आपल्याकडे. त्याचे 1,23,000 सबस्क्रायबर होते. तर तो चॅनल गुरुवारी रिटर्न आला आहे. पण म्हणलं सांगावं पण माझ्या ह्या तेलाच्या बिझनेसमुळं मला काही वेळ पण भेटेना नाही, काहीच होईना नाही. मग आज थोडासा वेळ काढून मोबाईल तो कॉलिंगवाला साईडला ठेवून व्हिडिओ बनवायला आलो आहे आम्ही. तर तो चॅनल आलेला आहे. पण विषय काय झाला आहे, त्या चॅनलवरती बरेच कॉमेडी व्हिडिओ होते. मी ते डिलीट केले 100-150 व्हिडिओ डिलीट केले होते. त्याच्यामध्ये त्या चॅनलवरती एक पण कॉमेडीचा व्हिडिओ नाही राहिला. तर मी आज आणि तो मी तानाजीचा जो चॅनल घेतला होता, तो त्याला रिटर्न देऊन टाकलेला चॅनल या. त्याला आजच देऊन टाकला रिटर्न. कारण त्याने पण मागितला होता आणि त्याला बोललो पण होतं, की माझा एखादा आला तर तुझा रिटर्न देईन किंवा पूजाचा देईन. पण आता एकच चॅनल रिटर्न आला आहे. पूजाचा येणार आहे 9 ऑक्टोबरला आणि मेन चॅनल पण रिजेक्ट झाला रात्री. रात्री मेन चॅनल अपीलला पाठवला होता, तो रिजेक्ट झाला. तो आता 3 महिन्यांनी येणार आहे. तर आणि कृष्णाचा एक आहे तो अंडर रिव्ह्यूमध्ये आहे. म्हणजे शक्यता कमी आहे कृष्णाची पण ह्या महिन्यात यायला. एकच आलाय, छोटा आलाय. पण ठीक आहे चला. आणि बाकीचे 2 चॅनल ते ऑक्टोबर महिन्यामध्ये. अजून 3 महिन्यांनी आणि एक आहे ते कृष्णाचा ते सांगता येत नाही. तर विषय असा आहे, की आनंदाबरोबर दुःख पण आहे, दुःखाबरोबर आनंद आहे. दोन्ही गोष्टी घेऊन चालावं लागतं या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे तेलाचा व्यवसाय चालू केलेला आहे, तर त्याच्याकडे माझं सगळंच लक्ष जातं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो. म्हणजे कॉलिंग अटेंड करणं, त्यांचं कस्टमरला हँडल करणं, व्यवस्थित माहिती देणं. पूजाला तर काही एवढं कॉलिंग अटेंड करता येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही आहे. मी त्याला नावं ठेवत नाही. बरेच लोक म्हणतात नावं ठेवतो. नावं नाही ठेवत, पण एक कम्युनिकेशन असतं, की कसं बोलायचं, काय करायचं वगैरे. पण ती तिच्या पद्धतीने बोलत असते. पण दुसरी गोष्ट खूप मोठा प्रॉब्लेम असा आहे, की मोबाईलवरती मग त्यांनी जर पाठवलं ना ॲड्रेस, नाव वगैरे, मग ते घडी-घडीला माझ्याकडे येऊन दाखवते. हे काय? हे काय? हे काय? कळत नसलं हां, काही तर कळत झालं तुम्हाला विचारूनच केलेलं परवडतं हां, आपल्याला मग नाही का? हे थोडासा प्रॉब्लेम होते. मग मला सगळा वेळ तिकडंच. मी आज YouTubeला व्हिडिओ पण टाकला नाही. बघा तुम्ही सकाळपासून चॅनलला व्हिडिओ नाही आहे. आणि हां, आता थांबा एक डोक्यात विषयाला सांगतो तुम्हाला. सकाळी एक कमेंट आली होती, की ह्याकडे पैसे आले की उड्या मारत जातो कुठं पण फिरायला. मी रात्री तर काल बारामतीमध्ये एक काय डोकं चलेना माझं. काय आलंय रे ते? टायटॅनिक म्हणून हे आलंया. तर तिथं फिरायला गेले 4 दिवस झालं. कृष्णा रडत होता माझ्या मागं. जायचं आणि छोटी पोरं म्हणल्यावर इच्छा असतेच की बाबा काही ना काही त्यांची खेळण्याची, बागडण्याची वगैरे. का बारकं आहे म्हणजे पोरांनी लाड आता काय एका ताईने कमेंट केली होती, "लय लाड करता पोरं, चल म्हणले की लय घेऊन जाता फिरायला." 4 दिवस झालं पोरगं मागं लागलंय. बाकीचे म्हणतात याला बाप आहे का काय आहे या? बाप आहे का साप आहे हा? पोरगं एवढं बोंबालते, बाकीची पोरं जात्यात नाही येते आणि ते खास पोरांसाठीच जत्रा-खेत्रा असते म्हणलं तासभर जाऊन यावं. वेळ काढून मी आणि तसं पण जाणार होतो, तर काल आप्पा आला होता ढोलकीवाला. तर वेळ काढून पोरांना घेऊन, फॅमिलीला घेऊन तासभर जाऊन आलो. एखादा छोटासा व्हिडिओ बनवला. एका ताईने कमेंट केली, "पैसे आले की बोंबलत फिरतो." तर त्या ताईंना असं सांगणं, की "ताई, पैसे आल्यावर बोंबलत फिरायचे दिवस गेले ते आता. सगळ्या गोष्टी होरपळून पोळून सगळ्या गोष्टी पिलेलो आहे. अनुभव घेतलेले आहेत विकत. त्यामुळं काय मी पैसा खर्च केलेला नाही कालचा. मी फक्त माझा वेळ खर्च केला 1 तास, 2 तास. काल आणि आपण रील स्टार असल्यामुळे तिकडे आपल्याला सगळ्या गोष्टी फ्रीमध्येच आहे. तर काल रुपया खर्च केला नाही आपण. आणि मुलांना 1 तास, 2 तास फिरवलं महिन्यातनं एखादं तर काय बिघडलं त्यामध्ये? माझं म्हणजे ते चांगल्यासाठीच तुम्ही सांगताय. पण मी पण सगळ्या गोष्टी बघून करत असतो. चला सोडा तो विषय. विषय आहे आता अ, तेलाच्या बिझनेसचा. तर तेल जे आहे ते तेल एकदम का तुम्ही मला पहिलं बघायचं माझी केस कशी होती. तुम्हीच म्हणायचं आहे बोकडावाने केस वाढवल्यात, अशी झाल्यात, तशी झाल्यात. तर मी एका आठवड्यात झालं तेल वापरतोय आणि तेल तेल नाही सॉरी शॅम्पू आणि कंडिशनर. मी फक्त तेल एकदाच लावलंय आणि आज रात्री एकदा लावायचं आहे. 20 तारखेला बिझनेस चालू केला आहे. 20 तारखेपासून एकदाच लावलंय तेल. शॅम्पू वगैरे ते डेली यूज करत असतो कधी-मधी सुटला तर.
तर मग बघा तुम्हीच बघा केस कसे झाल्यात एकदम. स्प्रे पण मारता किती स्प्रे पण काय मारत त्याचं असतो. रोज काय रोजमेरी. मग रोजमेरी माझी तुम्हालाच माहिती माझी केस कशी होती पहिली आणि आता 7-8 दिवसात शॅम्पू मी आणि 2दा तेल लावले केसांना. शॅम्पू स्प्रे आणि कंडिशनर वापरल्यामुळे कसे झाले आता. मी मेहंदी पण लावली. पूजेने एकदा मेहंदी लावली, पूजेने 2दा तेल लावल्या. तर आता आम्ही आमच्या आधी अनुभवतोय, मग लोकांना कॉन्फिडेंटली सांगतोय. तर चांगले होतात केस वगैरे मस्त. तुम्हाला जर तेल ऑर्डर करायचं असेल तर मी ह्याच्यामध्ये नंबर देतो, या टायटलमध्ये नंबर बघा तुम्ही, नंबर असेल फोन करा नक्कीच. दुसरी गोष्ट म्हणजे आता तेलाच्या बिझनेसकडे लक्ष. आता तुम्ही माझ्या अवतारावरनं तुम्हाला दिसत असेल की लय कंटाळू, आवाज जड झाला, पेंगळ्यावाने झालं यानंतर. तर खरंच तसं झालं कारण याच्या बिझनेसमुळं माझं लक्ष तिकडे जातं. कष्ट आहे, लोक म्हणतात बिना कष्टाचे पैसे पाहिजेत. नाही, कष्ट सगळीकडेच आहे. आता काय काय जण कमेंट करते, ह्यांना कष्ट करायला नको, यूट्यूबवर बोंबलत व्हिडिओ बनवायला आणि तिकडे पैसे. तर मित्रांनो, कष्ट सगळीकडे आहे. कष्ट इथं आहे, कष्ट यूट्यूबला आहे, कष्ट कुठं पण तुम्ही जावं, कष्टाशिवाय पैसे नाही. आम्ही काय मोकार व्हिडिओ बनवत नाही किंवा काय नाही. मला काय काय लोकांचा खरंच राग येतो की ते म्हणतात की यूट्यूबवर मोकार व्हिडिओ बनवतात, ह्यांना मोकळा पैसा पाहिजे. नाही, तिथं पण टॅलेंट लागतं, तिथं पण आपलं कौशल्य लागतं, तिथं एडिटिंगचं नॉलेज लागतं, तिथं कॅमेऱ्याचं नॉलेज लागतं, तिथं ॲक्टिंगचं नॉलेज लागतं, फेस एक्सप्रेशनचं नॉलेज लागतं, तिथं ब्लॉगिंगचं नॉलेजशिवाय काहीच होत नाही आहे. आणि ती एक कला आहे. त्या त्या लोकांना सांगतोय जे लोक यूट्यूबला फालतू गोष्टी म्हणतात त्यांना. तर मी पहिल्यापासून यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो आणि ह्या तेलाचा बिझनेस केल्यामुळं माझं वैयक्तिक लक्ष तिथे गेले आणि दिलंच पाहिजे बिझनेस चालू केला तर. तर यूट्यूब पडायला लागलं मागं आणि मग काय व्हायला लागलं, मग पाठपोट सपाटच व्हायला लागलं. मग यूट्यूबकडे लक्ष कमी, तिकडे लक्ष जास्त. त्याच्यासाठी माझं काय म्हणणं चालू आहे की यूट्यूबसाठी मी काम करणं किंवा इकडं लक्ष देणं आणि तिकडं खास तेलाच्या बिझनेससाठी पूजा आणि कोणतरी हँडलिंगला पाहिजेत. तर मला एक अशी मुलगी पाहिजेत कामासाठी. मुलगी, लेडीज, बाई, पण हुशार पाहिजे. तिनं ते कॉल अटेंड केले पाहिजे छानसे, कम्युनिकेशन चांगलं केलं पाहिजेत, ऑर्डर्स लिहिता आल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ती कामाला म्हणून नाही आली पाहिजे, की एक जबाबदारी व्यक्ती ती तिच्यामध्ये ही जबाबदारी सोपवणार आहे. मग तिने तोंडाने पेमेंट मागायचं, मला पेमेंट एवढा पाहिजे, मी तिला तेवढा पेमेंट देणार. पण जबाबदारीनं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, की सगळ्या काय जसं की स्वतःच आहे त्याचं. अशी जर कोण मुलगी असेल तर मी माझा इकडं नंबर देतो, या पर्सनल नंबर देतो आहे. आता ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे 750 पर्यंत, त्यांनाच हा माझा पर्सनल म्हणजे माझ्याकडे जो असतो नंबर कॉलिंगसाठी, कस्टमरच्या कॉलिंगसाठी नाही, माझ्या मोबाईलमध्ये जो असतो तो नंबर देतो. मी तोंडी सांगतो, 73 87 12 0 186. पुन्हा एकदा सांगतो, 73 87 12 0 186. बारामतीतली कुठली पण असू द्या, लेडीज, मुलगी हुशार पाहिजे. तिनं हे जबाबदारीनं काम केलं पाहिजे. कामाच्या कौशल्य बघून तिने तोंडाने पेमेंट मागायचा, मी ओके म्हणायचा. मग तो पेमेंट किती का असेना. पण मी असं बोललोय म्हणून तुम्ही म्हणू नका 1,00,000 रुपये दे. असं नाही आहे. माझं सांगण्याचा उद्देश आहे, मी असं का बोलते, कारण ती जबाबदारी घेतली पाहिजे. पूजा तर कंटिन्यू असेल. मग मग हा जर तेलाचा बिझनेस त्या मुलीनं, पूजानं सांभाळला घरच्यांना वगैरे, तर मी स्पेशल यूट्यूबवरती लक्ष देऊन यूट्यूब पण मी हँडल करू शकतो. ह्यासाठी मला एक छानशी लेडीज पाहिजेत कामासाठी. आणि लेडीजच का, तर लेडीज ठीक असतात घरामध्ये बायांच्या सपोर्टिंगला. ओके. आता दुसरा विषय काय राहिला अजून काहीतरी बोलायचं होतं हे. हं? हं? नाही, चला ना. झाला. पुढच्या व्हिडिओत सांगा काय हां. असलं तर. आणि तुम्ही सांगा माझे केस कसे झालेत. पहिले कसे चांगली पहिले झाली. कसे केस होते, तुम्हाला तर माहिती, तुम्हीच माझा बोकडाने झालाय, काप केस कसले झालेत, असे वाकडे तिकडे वगैरे केस होते. पण आता मला केस कसे वाटतात माझे मला माहिती आहे कसे कसे झालेत, चांगले झालेत आणि अजून होतील. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट नाही आता, गुड इव्हनिंग. झोप 5 नाही, वाजले ना. मला झोप नाही म्हणून मला असं झालंय.